नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे की ओट्यावर पोळ्या लाटणे योग्य आहे का. वास्तुशास्त्र आपल्याला वास्तू संदर्भात महत्त्वाच्या गोष्टी सांगतं आणि प्रामुख्याने त्या वास्तूमुळे आपल्याला लाभ कसा होईल याची माहिती देतं. घरातील खोल्या, त्यांची दिशा, अगदी छोट्या छोट्या गोष्टी किंवा आपली सवय या योग्य की अयोग्य हे सुद्धा वास्तुशास्त्राद्वारे ठरवता येतं. आता पोळ्या काही जण ओट्यावर लाटतात, ते योग्य की अयोग्य, तसेच पोळपाट लाटणे आपले भाग्य बदलू शकते, ते कसे जाणून घेऊया. पोळपाट लाटणे स्वयंपाकघरातील महत्त्वाची वस्तू. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात वापरले जाणारे पोळपाट लाटणे हे सुख समृद्धी देते. पोळपाट लाटणे यांचा संदर्भ राहू केतू ग्रहांशी जोडलेला असल्यामुळे ग्रहांचा प्रभाव घरावर पडतो. पोळपाट लाटणे खरेदी करण्यापासून ते वापरण्यापर्यंत काही नियम वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. तर स्वयंपाकाच्या ओट्यावर पोळ्या लाटणे योग्य आहे का. पोळ्या तयार करताना पोळपाट लाटण्याचाच वापर करणे योग्य आहे. वास्तुशास्त्रानुसार घराच्या प्रगतीसाठी ते महत्त्वाचे आहे. वास्तुशास्त्रानुसार जर घरातील ओट्यावर पोळ्या लाटल्या तर घरातील सुखसमृद्धीमध्ये अडचणी येऊ शकतात. वास्तुदोष किंवा धनसंपत्तीची कमी होऊ शकते. माता अन्नपूर्णा नाराज होऊ शकते. राहू केतू ग्रहांचा वाईट प्रभाव घराच्या आनंदावर आणि यशावर होण्याची शक्यता असते. तसे पाहिले तर पोळपाट लाटण्यावर पोळ्या लाटणे योग्यच आहे, कारण शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर स्वयंपाकाचा ओटा जिथे वेगवेगळी भांडी ठेवली जातात, भाजी चिरली जाते, ओटा आपण स्वच्छ करतो, पण वारंवार साबणाने घासून त्याला स्वच्छ करणे शक्य नसते, तर पोळपाट लाटणे स्वच्छ घासून धुता येते. तुमच्याकडे भरपूर जागा असेल तर धुतल्यानंतर पोळपाट लाटणे उन्हात वाळवता येतो. त्यामुळे पोळपाट लाटणे याचा वापर करणे सहसा योग्य आहे. वास्तुशास्त्रानुसार पोळपाट लाटण्यासंदर्भात या गोष्टी लक्षात ठेवा. पोळ्या करताना पोळपाटाचा आवाज होत असेल तर तो बदलून टाका, कारण पोळपाटाचा आवाज वास्तुदोष निर्माण करू शकतो. समजा तुम्हाला पोळपाट बदलायचा नसेल तर पोळपाटाच्या खाली एखादा कपडा किंवा पेपर ठेवावा. पोळपाट लाटण्याचा वापर झाल्यानंतर तो स्वच्छ धुवून ठेवा. आरोग्याच्या दृष्टीने देखील हे महत्त्वाचे आहे, कारण अन्नकण पोळपाटावर राहिले आणि रात्रभर तो तसंच राहिला तर जंतूंचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तसेच धनसंपत्तीवर देखील परिणाम होतो. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी पोळपाट लाटणे स्वच्छ धुवून ठेवा. वास्तुशास्त्रानुसार पोळपाट लाटणे बुधवारी खरेदी करावी. मंगळवार किंवा शनिवारी पोळपाट लाटणे खरेदी करू नका. समजा असे झाले तर घरातील नकारात्मक ऊर्जा वाढते. काही ठिकाणी पोळपाट लाटणे खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त पाळला जातो. पोळ्या लाटून झाल्यानंतर अनेकांना पोळपाट उलटा ठेवण्याची सवय आहे. यामुळे वास्तुदोष लागू शकतो, धनसंपत्तीची हानी तसेच घरात गरिबी येऊ शकते. म्हणून पोळपाट कणकेच्या डब्यावर किंवा ओट्यावर उलटे ठेवू नये. काही घरांमध्ये असा पोळपाट वापरला जातो, त्याचे 2 पाय तुटलेले असतात आणि 2 पायांवर पोळपाटाचे काम सुरू असते. यामुळे वास्तुदोष होऊ शकतो. असा पोळपाट त्वरित बदलून टाका. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा. नमस्कार.